प्रशांत आलाय। आम्ही चाललो आता विलास भाऊंकडे सत्यनारायणच्या पूजेला। गेले 3 दिवस कंटिन्यूज पाऊस आहे, कंटिन्यूज सूर्यदर्शनच नाहीये। श्री पावनादेवी मंदिर हरकुळ खुर्द। हा विलास भाऊंचं गाव म्हणजे एक नंबर आहे। इथे कुठला तरी ना एक वॉटरफॉल आहे, मी ते काल बघत होतो ना मॅपवर, त्याच्यामध्ये दाखवतो। हा बाबा बाबा हा लेफ्टला हा बघ, आणि इथून व्ह्यू बघा ना नदीचा, यार एक नंबर व्ह्यू आहे, मस्त। हा बघा ना सॉलिड, आणि वरती आकाशात त्याचे ढग मस्तपैकी एकदम टॉपला आहेत ना, सॉलिड वाटतात। स्वामी समर्थ महाराजा होय महाराजा, तालाबाप्रमाणे तुझी सेवा चाकरी केलेली आहे होय महाराजा, मान्य करून घे। प्रशांत आलाय। आम्ही चाललो आता विलास भाऊंकडे सत्यनारायणच्या पूजेला। ग्रुपवर मेसेज टाकलेला आपल्या रायडिंगच्या, पण कोण काय रिप्लाय नाही आला। प्रशांत आला, प्रशांतने माझं तर आधीच ठरलेलं की जायचं म्हणून, तर त्याच्यामुळे आम्ही दोघं तर चाललो आहे। आणि प्रशांत आता आला। आम्ही ॲक्च्युली थांबलो आहे बघा, कणकवलीचा जो रेल्वेचा ब्रिज आहे ना त्याच्या खाली थांबलो आहे। आता इथून डायरेक्ट कनेडीला थांबू, कनेडीला काहीतरी केळी वगैरे बघू, तिकडनं केळी वगैरे घेऊ, अगरबत्ती वगैरे, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट विलास भाऊंच्या घरी। ठीक आहे, चला। गेले 3 दिवस कंटिन्यूज पाऊस आहे, कंटिन्यूज सूर्यदर्शनच नाही आहे। गणपतीच्या आदल्या दिवसापासून जो पाऊस चालू झाला आहे ना कंटिन्यूज, तर त्यामुळे ब्लॉगिंग तर मी करतोय ॲक्च्युली, फुल रिस्क घेऊन करतोय। 1 मिनिट थांब, फुल रिस्क घेऊन मी ब्लॉगिंग करतोय, कारण कुठेही कॅमेराला प्रोटेक्शन नाही केलं आहे, ग्लू स्टिक वगैरे काहीच लावलं नाही आहे, कॉर्ड अशीच आहे। प्रशांत कशाला थांबला? हां हे येते, टोपी आली, हेल्मेट भाई घेऊन नाही आलाय। तर 3 दिवस आहे ना पावसाने फुल हैराण केलं, हैराण। आज सकाळी सुद्धा नितीनला सोडायला गेलेलो चिपी एअरपोर्टला, 5:30 वाजता उठलो, 5:30 वाजल्यापासून फुल पाऊस, फुल। थोडंसं येताना एक साधारण 10 किलोमीटरमध्ये फक्त पाऊस नाही मिळाला, नाहीतर पूर्ण 55 किलोमीटर जाताना पूर्ण पाऊस, रिटर्न येताना पण जवळजवळ 40 किलोमीटर पाऊस। त्यानंतर आता निघालो आहे, निघाल्यापासून आता पुन्हा पूर्ण पाऊस आहे। माहिती नाही ब्लॉग किती करता येईल, पण मध्ये जरी काही नाही रेकॉर्ड करायला मिळालं तर विलास भाऊंच्या घरी जाऊन डायरेक्ट तिथे ब्लॉगची सुरुवात करायची। चला भेटतो तुम्हाला डायरेक्ट, नाही तर विलास भाऊंच्या घरीच, कारण इथे काय रोडला दाखवण्यासारखं काय नाही आहे। हे बघा दोन्ही बाजूला आपल्या कोकणात भाताचे मळे। कनेडीला तिथे थांबायचं आहे, तिथे काहीतरी थोडं घेतल्यानंतर डायरेक्ट विलास भाऊंच्याच घरी। बाकीचं कोण आले नाही ग्रुपमधले, मंदार जवळ होता प्रशांतच्या गावाच्या इथेच। पण मंदारला ऑनलाईन सध्या चालू आहे त्याचा कॉलिंग, सुट्टी नाही आहे, त्यामुळे तो म्हणाला मला काय जमणार नाही, 10 ते 6 हलूच शकत नाही लॅपटॉप समोरून, त्यामुळे तो नाही आला, नाही तर तो एक आला असता। आपले सरपंच साहेब यूट्यूबर सिद्धेश गोसावी ते तर अजून मुंबईलाच आहेत, नाही तर ते एक असते तर नक्की आले असते। बाकी तसं इकडनं जवळ अजून कोणी नाही आहे। त्यामुळे सध्या आम्ही दोघेच आहोत। नवीन घरला दोन्ही बांधलाय, म्हटलं एकदा जाऊन आज चान्स आहे, नंतर परत कधी यायला मिळेल माहिती नाही। म्हटलं आता अनाथाचे आहेत पूजा, तर आपण त्या निमित्ताने विलास भाऊंचं घर सुद्धा नवीन बांधलं, ते पण बघून येऊ। चला भेटतो तुम्हाला कनेडीला, जर पाऊस नसेल तर, काय तर मग सरळ हरकुळ। श्री पावनादेवी मंदिर हरकुळ खुर्द।
हा हा, विलास भाऊंचं गाव म्हणजे एक नंबर आहे. वा वा. हा चल ना, चल चल. नाही मध्ये कोण दिसलं ना तर विचारू. आता हे पावनादेवी मंदिर लागलं, इथून 2 किलोमीटर आहे ना. अच्छा ओके ठीक आहे ना, चालेल. हो हो, वॉटरफॉल बघ इथे कुठला तरी ना एक वॉटरफॉल आहे. मी ते काल बघत होतो ना मॅपवर, त्याच्यामध्ये दाखवतो. हा बा बा बा, हा लेफ्टला बघ, मोठा मोठा. अरे त्यांचं घरच एवढं मोठं आहे ना भाऊंचं, विलास भाऊंचं, जबरदस्त. मामाचं गाव घर याच्या मागे, ह्या डोंगराच्या मुर्डेवाडी, बरोबर ह्या डोंगराच्या मागे. मामाच्या घराच्या खळ्यात उभा राहिला की हा डोंगर समोर दिसतो घराच्या. एक नंबर आहे, एक नंबर. देवकेळी जेवणासाठी एक नंबर पान आहे. बघा भरपूर, सगळ्या देवकेळीच आहेत. कच्चा रस्ता, पुलाचं काम चालू आहे. हेच आहे. अरे हा बरोबर, हेच घर आहे. त्यांनी मागे फोटो पण टाकलेला. हा हा, विलास परब यांचं हेच आहे ना. ओके. पूजा पूजा कुठल्या घरात आहे? अच्छा त्या घरात पूजा आहे. अच्छा ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. हा ठीक आहे, गाड्या इथेच लावतो. अरे पूजा आहे ना त्यांच्या त्या जुन्या घरात आहे, ते पण तिथे घर आहे, ते जुनं घर. गाड्या इथेच लावूया, इथे लाव साईडला गाडी. नाही नाही जायचं तिथेच आहे आपल्याला, गाडी लाव ना इथे, गाडी इथे साईडला लाव ना. शेवाळ आहे फक्त जरा सांभाळून. तर आपण आलोय विलास भाऊंच्या घरी. मगाशी मी तुम्हाला म्हणालो की आपण विलास भाऊंकडे चाललो आहे. त्यांच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे आणि त्यांचा गणपती 1.5 दिवस आहे. आज संध्याकाळी विसर्जन आहे आणि सकाळी 10 वाजताची पूजा होती. विलास भाऊ समोरच आहेत. आले, खूप 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 म्हणजे खूप बरं वाटलं. बाकी तर कोण नाही, पण प्रशांत, मी आणि काकांचा मुलगा संजय, आम्ही 3 जण आलो. विलास भाऊंना प्रॉमिस केलेलं काही झालं कोणी येऊन दे ना. एवढा आनंद झाला ना की मी आता व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगू शकत नाही. आणि विलास भाऊंचं घर बघा, एक नंबर. एक किचन आहे त्यांचं पूर्ण. हो अरे हो, होतच नाही. तिकडे नेल्या दूध होते घालायला. अच्छा, हे कधी बांधलं? हे 2020. 2020. हे हो हो, सिनरी भारी आहे भाई, एक नंबर. ढग बघा काय डोंगरावर उतरलेत, मस्त. वॉटरफॉल बघा. बाल्कनीमध्ये फक्त उभं राहायचं, फक्त नजारे बघत राहायचे.
एक नंबर. समोर वॉटरफॉल आहेत. नदी आहे बघ, ही नदी. कुठची? अच्छा ओके. हा हे जे झाड आहे समोर नदी आहे. किती फोन करतो करत होते तेव्हा नाही केलं. आणि हा समोर रस्ता आहे, बस जाते समोर. आणि बरोबर ह्या डोंगराच्या मागच्या बाजूला माझ्या मामाचं घर आहे. या आता इकडे मग परत फिरायला पाहिजे तर पहिल्यांदा घर दाखवून बायका आल्या का तुम्हाला मग ऑड वाटली. हा ते पण आहे. वरती सगळे पत्रे आहेत ना? नाही, पत्रांवर कौल आहेत. अच्छा पत्र्यांवर कौलं घातली आहेत. ओके. अजून बाहेर त्याच्यामुळे मग थंडावा मस्त राहत असेल है ना? फुल व्हेंटिलेशन आहे. फुल अच्छा. हां इकडे विलासभाऊंचं देवघर. मग अशी गणपती दाखवायला मी विसरलो, आम्ही पाया वगैरे पडलो. हे देवघर आहे हे बघा. इथून पूर्ण विलासभाऊंचा गणपती. आणि त्यांचं पूजा जी आहे ती त्यांच्या मूळ घरात आहे. जुनं घर आहे त्यांचं, त्या घरामध्ये त्यांची पूजा आहे. जुनं घर कुठलं? दुसरं तिकडे दाखव ना, तिकडे पण जाऊया आपण. अच्छा ओके. हे बॅकग्राऊंड ही सगळी झाडं लावलेली होती. हां ते होते इकडे, ते होते इकडे. ते आमचं मूळ घर जुनं. ओके. अरे ते काय पडलं? हे समोर जे इथे दिसतंय खाली खाली हे विलासभाऊंचं मूळ घर आहे. छान जबरदस्त एक नंबर. हॉलमध्ये क्रिकेट खेळता येईल. हॉलमध्ये इथे क्रिकेट खेळता येईल. जो येतो ना, जेव्हा तो मंत्री होता ना, जेव्हा पोलीस सगळे स्क्वॉड यायचो ना, त्यांना सोडलं साहेबांना तर सगळे फोटो काढायला. सगळे फोटो काढायला. तर एक दिसायचं नाही की व्ह्यूच बघा ना, समोरून बघा. हे इकडे इकडे नाही आहे, खाली आहे. आणि मेन गेट समोर आहे. ठीक आहे ना, फक्त सापाच्या चप्पलच नाही घातली. तिथे लॉन लावलेलं होतं. ते लॉन गेलं चुलीत. जंगली झाड आली. हे totally- हा पूर्ण लॉन लावलेला होता. हे काय लॉन पेक्षा पण नरम आहे. हा? हे बघा ना एकदम स्पंज सारखं. ही विहीर बांधली आम्ही. अच्छा. इथून गेट आहे पायऱ्या उतरायला. पण ते आता जाऊ नका. आणि समोर विहीर आहे. पाणी पूर्ण भरलं आहे वरपर्यंत विहिरीत. बाकी सगळे कोपरे आहेत. मस्त की भात आहे लावलेलं. सुंदर. सगळे शूटिंग करतायत. सुपर यार, जबरदस्त. तिथे त्या कुठे लावलं काही ते एन्जॉय करा. एन्जॉय करायला पाहिजे जागा आपल्याला. हा सह्याद्री आहे, मेन सह्याद्री. हा जो समोर दिसतोय डोंगर ना, हा मेन सह्याद्री आहे. आणि ह्याच्या पलीकडे सह्याद्रीची. दाजीपूर. हा ह्याच्या पलीकडे दाजीपूर डायरेक्ट. पुढे या डोंगराच्या त्या साईडला बघा ना सगळं डोंगराच्या पूर्ण जे टॉप आहे त्याच्यावर पूर्ण धुकं आहे. जबरदस्त. या इकडे. विलासभाऊंच्या घरी आलो आहे आणि मगाशी तुम्हाला त्यांचं घर वगैरे दाखवलं. त्याच्यानंतर आता आजूबाजूचा परिसर बघा. आता फक्त ही जी नदी आहे ना, जी डोंगरातून आले बघा, है ना, एक नंबर आहे की नाही. आणि आपला पिनक समोर उभा आहे विलासभाऊ. आणि एक नंबर आहे, एक नंबर व्ह्यू आहे. एक नंबर व्ह्यू. आलंच पाहिजे आम्हाला परत. सिद्धेश भाऊ तुम्ही या.
या अजित भाऊ या, मंदार दादा ये. व्हिडिओ मधून तुम्हाला जाहीर आव्हान करतायत, इन्व्हिटेशन आहे. तुम्ही आजचा दिवस चुकवला, आज आला नाही तुम्ही. पण एक नंबर आहे, एक नंबर लोकेशन आहे. एकदम घराच्या बाजूला नदी आहे. नदीच्या पाण्याचा आवाज घरापर्यंत येतो शांतता असल्यावर. आणि 1 नाईट स्टे आपला शक्यतो हम्पीवरून येताना जर आपण एक प्लॅनिंग असं करू की हम्पीवरनं गोकर्ण आपल्याला करायचं आहे, मुरुडेश्वर गोकर्ण. आणि गोकर्णवरनं आहे ना डायरेक्ट ज्या गाड्या काढायच्या ना, डायरेक्ट विलास भाऊंच्या घरी येऊनच 1 नाईट स्टे करायचा आणि त्यानंतर डायरेक्ट मुंबई. करू आपण प्लॅन करू. हम्पीच्या राईडमध्ये काहीतरी आपण ॲडजस्ट करू तसं. काय डायमंड प्रशांतची गाडी इथे उभी आहे, माझी गाडी इकडे उभी आहे. आणि इथून व्ह्यू बघा ना नदीचा, यार एक नंबर व्ह्यू आहे. मस्त हा बघा ना, सॉलिड. आणि वरती आकाशात त्याचे ढग मस्तपैकी एकदम टॉपला आहेत ना, सॉलिड वाटत आहेत. हा हा, चला. विलास भाऊंकडनं जेवून निघालो, वाजले 4. आता कसंही करून 5च्या अगोदर पोचायचं आहे घरी, कारण 4 वाजेपर्यंत टार्गेट दिलेलं घरी की 4 वाजेपर्यंत आम्ही येतो आहोत म्हणून. पण आता काय 4 वाजेपर्यंत काय वाटत नाही यायला मिळेल. नाही पोचणार आता 4 वाजेपर्यंत. तर त्यामुळे आता 5 वाजेपर्यंत तरी आपलं घरी वेळेवर पोचायचं आहे. जेवण वगैरे मस्त झालं. विलास भाऊंनी छान पाहुणचार केला, वहिनींनी वगैरे. आणि आता विसर्जन 1.5 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन. त्यामुळे आता पुढे काय जास्त ब्लॉग मी बनवणार नाही. डायरेक्ट आपण सुरुंडीला गेल्यावर विसर्जनांच्या याच्यामध्येच भेटू, माहोलमध्ये. कारण आता इथे काय शूट करण्यासारखं वगैरे फारसं काय नाही आहे. त्यामुळे डायरेक्ट आपण आता असरोंडीलाच भेटू. प्रशांतसुद्धा आता डायरेक्ट असरोंडीलाच येते. त्याला म्हटलं तू आता डायरेक्ट असरोंडीलाच चल, परत तू घरी जाणार आडवलीला, परत नंतर कधीतरी दुसऱ्या दिवशी 3ऱ्या दिवशी येणार. त्यापेक्षा आताच चल. असं पण विसर्जन तर आहेच, थोडा वेळ थांबेल घरी, हवं तर विसर्जन पण थोडंसं बघेल आणि मग निघेल. चला बाय. राज अम्मा
पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका चाता जय जय रघुवीर समर्थ मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय दान अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तुझा कोटी पार्वती पतेर महादेव गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. चला 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 पटकन पाऊस जय येता गणपती गजानन स्वामी समर्थ महाराजा होय महाराजा. तालाबाप्रमाणे तुझी सेवा चाकरी केलेली हा होय महाराजा. मान्य करून घे होय महाराजा. सेवेत काय चूक अपराध असली तर मकलास कर होय महाराजा. सगळ्यांका सुखी ठेवून बरात कर रे महाराजा. होय महाराजा. मंगल बाप्ती मोरया. गणपती बाप्पा खुर्च्या लवकर. अरे बोड